नमस्कार. तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वारे आहे. म्हणजे स्वराज्य म्हणजे स्थानिक निवडणुका, पंचायत समिती, जिल्हा परिषदा किंवा नगरपालिका आणि नंतर महानगरपालिका या निवडणुका सध्या चालू आहेत. म्हणजे नगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि स्वराज्य संस्थांच्या देखील निवडणुका झालेल्या आहेत. आता महत्त्वाच्या निवडणुका म्हणजे महानगरपालिकांच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत. अगदी थोडा दिवस उरलेला आहे. या महानगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी जोरदार चालू आहे. तर प्रामुख्याने या महानगरपालिका किंवा नगरपालिका यांच्या निवडणुकांची चर्चा करत असताना अनेक समाज माध्यमे, अनेक वर्तमानपत्र किंवा मोठे मोठे पत्रकार किंवा समाज माध्यमांमध्ये चर्चा होते मोठ्या पक्षांची. म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे साहेबांचा गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट किंवा काँग्रेस, मग त्याच्याबरोबर आता मनसेची पण चर्चा होते. तर मोठ्या मोठ्या पक्षांची चर्चा होते. परंतु या महाराष्ट्रामध्ये असे अनेक छोटे छोटे पक्ष आहेत की ज्या छोट्या छोट्या पक्षांची समाज माध्यमामध्ये जास्ती दखल घेतली जात नाही. परंतु हे छोटे छोटे पक्ष अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक तालुक्यांमध्ये त्यांचं त्या त्या ठिकाणी वर्चस्व आहे आणि त्या त्या भागामध्ये त्यांची दखल घेतली जाईल अशी परिस्थिती, अशा पद्धतीचं छोट्या छोट्या पक्षांचे कार्यकर्ते आणि त्यांचे नेते त्या त्या भागामध्ये काम करत असतात. आणि म्हणून या छोट्या छोट्या पक्षांच्या संदर्भामध्ये फारशी चर्चा होत नाही. आणि मी आपल्यासमोर या छोट्या पक्षांच्या संदर्भात बोलणार आहे आणि त्याचं या निवडणुकीमध्ये भविष्यव्य काय असणार आहे आणि त्यांचे नगरसेवक या निवडणुकीमध्ये निवडून येतील का, अशा पद्धतीची चर्चा मी आपल्याबरोबर करत आहे. तरी कृपया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. शेतकरी कामगार पक्ष हा कोणी एका काळी मोठा पक्ष होता, परंतु आता तो थोडा कमकुवत झाला आहे. परंतु या शेतकरी कामगार पक्ष हा अलिबाग आणि कोकणचा भाग, अलिबाग विशेषतः आणि पंढरपूर, सांगोला, आणखीन अनेक ठिकाणी या शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व आहे. म्हणजे अलिबागचा परिसर असेल किंवा सांगोला आणि तिथे त्यांचा आमदार आहे, पंढरपूर असेल, नाशिकचा काही भाग असेल, नगरचा काही भाग असेल. तर या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचं प्राबल्य आहे आणि त्या ठिकाणी बऱ्याच नगरपालिका असतील किंवा त्या भागातील महानगरपालिका असतील, त्या भागामध्ये बाकी शेतकरी कामगार पक्ष यांचे काही नगरसेवक निवडून येऊ शकतात. दुसरा आहे समाजवादी पार्टी. ही समाजवादी पार्टी देखील म्हणजे भिवंडी मतदारसंघ, भिवंडी त्या ठिकाणी त्यांचे नगरसेवक निवडून येतात. मालेगावमध्ये त्यांचे नगरसेवक निवडून येतात किंवा कुर्ला, गोवंडी, मुंबईचा भाग, मानखुर्द या ठिकाणी देखील समाजवादी पार्टीचे नगरसेवक निवडून येऊ शकतात. दुसरा आहे कम्युनिस्ट पार्टी. या कम्युनिस्ट पार्टीची कुणी दखल घेत नाही, परंतु डहाणू मतदारसंघ, तिथे आमदार आहे त्यांचा कम्युनिस्ट पार्टीचा. पालघर असेल, डहाणू असेल, मोखाडा असेल, नाशिकचा काही भाग असेल, त्या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या काही युनियन आहेत आणि या भागामध्ये कम्युनिस्ट पार्टीचं बऱ्यापैकी काम आहे, त्यांचं वर्चस्व आहे आणि त्या भागात देखील या कम्युनिस्ट पार्टीचे नगरसेवक निवडून येऊ शकतात. नंतर बघ RPIचे डझनभर गट, या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे जर डझनवारी असणाऱ्या गटांचं अस्तित्व फक्त नावापुरतं आणि त्या नेत्यापुरतंच मर्यादित राहिलेलं आहे आणि राहण्याची शक्यता आहे. आणि हे रिपब्लिकन पक्ष येत्या नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये त्यांना फार मोठं यश मिळेल
ही शक्यता फारच कमी आहे. एवढंच नाही तर केंद्रात राज्यमंत्री असणारे रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला देखील या महानगरपालिकांमध्ये फार मोठे यश मिळेल आणि त्यांच्या अनेक नगरसेवक निवडून येतील याची शक्यता कमी आहे. कारण की फक्त रामदास आठवले सांगतात की भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदेगड, अजित पवार साहेब ही जे 3 पक्षाचे सरकार आहे आणि त्यांची जी युती आहे त्याच्यामध्ये मी देखील आहे. परंतु रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिंदे साहेबांची शिवसेना असेल किंवा अजित पवार साहेबांचा पक्ष असेल, हे बाकी रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाची फारशी दखल घेताना काही दिसत नाही. आणि जागा किती त्यांना सोडणार? भारतीय जनता बाकीचे पक्ष म्हणतात की म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना हे म्हणतात की रामदास आठवले यांच्या पक्षाची युती आहे भारतीय जनता पार्टीबरोबर. मग भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून त्यांनी रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला काही सीट सोडावेत. परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये असंख्य लोकांची उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असताना रिपब्लिकन पक्षाला भारतीय जनता पार्टी किती जागा सोडतील हे सांगता येत नाही. परंतु ही खात्री आहे की भारतीय जनता पार्टी अनेक महानगरपालिकांमध्ये रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला नगण्य जागा सोडतील हे बाकी या ठिकाणी म्हणावेसे वाटते, कारण तशी परिस्थिती त्या पक्षाची आहे. तेव्हा रिपब्लिकन पक्षाच्या डझनभर असणाऱ्या गटांना या महानगरपालिकांमध्ये फार मोठं यश मिळेल ही शक्यता बाकी नाही. पुढे मग एक विशेषतः बसपा, बहुजन समाज पार्टी, मायावती यांची बहुजन समाज पार्टी, या बहुजन समाज पार्टीचं कुणीही जास्त समाज माध्यम उल्लेख नाहीत किंवा त्याची दखल देखील घेतली नाहीत. परंतु ही बसपा ही कॅडर पार्टी आहे. त्यांचे कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे आणि प्रशिक्षित कार्यकर्ते, शिकले सवरलेले कार्यकर्ते अशी मोठी संघटना त्यांची महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु त्या बसपाची समाज माध्यमं दखल घेत नाहीत. मागील ज्या महानगरपालिकाच्या निवडणुका झाल्या होत्या किंवा नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या होत्या, नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या, त्या महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये किंवा नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये बसपाने चांगलं यश मिळालं होतं. अनेक विदर्भ असेल, मुंबई, ठाणे या ठिकाणी त्यांचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. आणि आता देखील त्या नगरपालिकांमध्ये किंवा महानगरपालिकांमध्ये विदर्भ असेल, नागपूरचा काही भाग आणि विदर्भाच्या काही भागामध्ये या बसपाचे निश्चितपणे नगरसेवक निवडून येतील अशी परिस्थिती आहे. परंतु किंवा धारावी असेल, मुंबईचा काही भाग असेल, अनेक ठिकाणी विशेषतः विदर्भामध्ये बसपाचे उमेदवार निवडून येऊ शकतात. परंतु त्यांची दखल फारशी घेतली जात नाही. तर दुसरं आहे प्रहार जनशक्ती, बच्चू कडू यांची जर प्रहार जनशक्ती जी पार्टी आहे त्या अमरावती भाग किंवा विदर्भाच्या काही भागामध्ये त्यांचं देखील काही प्रमाणात लोक निवडून येऊ शकतात. तेव्हा या सर्व छोट्या छोट्या पक्षांचा विचार करत असताना आपल्याला प्रामुख्याने विचार करावा लागेल वंचित बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी जी माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन महाआघाडी जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या प्रचंड टोलेजम अशा सभा होत आहेत. विशेषतः माननीय प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर हे तरुण नेतृत्व पुढे आलेलं आहे आणि अत्यंत हुशार हा तरुण मुलगा आणि अत्यंत प्रभावी भाषणं करतो, अभ्यासपूर्ण भाषणं करतो आणि त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत आहे. म्हणून वंचित बहुजन महाआघाडी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचं प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी वाढताना तो दिसत आहे. कारण त्यांच्या होणाऱ्या ज्या प्रचंड सभा आहेत आणि त्या प्रचंड सभेच्या माध्यमातून लक्षात येतं की एक तरुणांची संख्या, तरुणींची संख्या
इतर छोट्या छोट्या पक्षांमध्ये तरुण तरुणींची संख्या नाही, वयस्कर नेते आहेत ते फक्त भाषणापुरते आहेत. परंतु वंचित बहुजन महाआघाडी, वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकर साहेबांची जी पार्टी आहे, त्या पार्टीमध्ये तरुणांची आणि तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आणि अत्यंत शिकले सवरलेले अनेक तरुण तरुणी ते सुजात आंबेडकरांच्या पाठीमागे आपल्याला दिसतात आणि पक्षाच्या वाढीसाठी, पक्षाच्या प्रचारासाठी हे तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. आणि तशा पद्धतीने मुंबई, पुणे, कोल्हापूर अनेक ठिकाणी त्यांच्या मोठ्या मोठ्या सभा होत आहेत आणि तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या पक्षाकडे वाढताना दिसते. ज्या पक्षामध्ये तरुण आणि तरुणी म्हणजे युवक हे मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या पक्षाला भवितव्य असतं असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण तरुणच सगळं प्रचाराची मोहीम राबवत असतात आणि तरुण तरुणी ज्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत त्या पक्षाला मोठ्या प्रमाणात यश मिळतं व त्या पक्षाचं भवितव्य चांगलं आहे असंच म्हणता येईल आपल्याला. कारण तरुणांच्यामध्ये शक्ती असते, ताकद असते, तेवढं कष्ट घ्यायची त्याची तयारी असते आणि प्रचारामध्ये आणि गावगाव फिरण्यामध्ये आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये तरुणींचा सहभाग मोठा असला तर ते अनेक घरापर्यंत, अनेक गावापर्यंत, अनेक माणसांपर्यंत तरुण मंडळी पोहोचत असतात. आणि म्हणून या ठिकाणी या छोट्या छोट्या पक्षांचा विचार केला तर वंचित बहुजन आघाडीच्याकडे तरुणांची संख्या वाढत आहे आणि विशेषतः एक जातीय राजकारण न करता बहुजातीय राजकारण प्रकाश आंबेडकर साहेब करत असतात. अकोला पॅटर्न आपण म्हणतो, विदर्भामध्ये अकोला पॅटर्न त्यांनी राबवलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांची अनेक वर्षापासून सत्ता आहे त्या जिल्हा परिषदेमध्ये. आणि म्हणून त्या अकोला पॅटर्नच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरांनी सर्व जाती घटकांना एकत्र घेऊन विशेषतः अतिमागास जो समाज घटक आहेत आणि मागासवर्गीय जे घटक आहेत आणि जे ओबीसी घटक आहेत किंवा गरीब मराठा असेल, या सर्वांना एकत्रित करून त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांना सत्तेमध्ये आणायचं अशा पद्धतीची एक रचनात्मक काम घेऊन प्रकाश आंबेडकर हे वंचित घटकामध्ये जात आहेत. आणि त्यामुळे छोटे छोटे वंचित घटक आहेत, त्या छोट्या छोट्या वंचित घटकांचा ओघ हा वंचित बहुजन आघाडीकडे आलेला आहे आणि प्रकाश आंबेडकरांच्या संघटनेमध्ये हे छोटे छोटे घटक योग घातलेले आहेत आणि ओबीसी समाज देखील मोठ्या आशेने प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाहत आहे. आणि म्हणून ही परिस्थिती पाहता आणि त्यांच्या प्रचंड मोठ्या मोठ्या सभा होत आहेत, माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या अतिविराट सभा होत आहेत आणि त्याचप्रमाणे सुजात आंबेडकर यांच्या देखील मोठ्या सभा होत आहेत आणि कार्यकर्ते अनेक जिल्ह्यामध्ये, तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येने सगळ्या वेगवेगळ्या समाजातले कार्यकर्ते हिरिरीने प्रचाराला लागले आहेत. आणि त्यामुळे या ठिकाणी असं म्हणूशी वाटतं की या नगरपालिका असतील किंवा महानगरपालिका असतील, यामध्ये बाकी माननीय प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ही मोठे यश संपादन करेल आणि अनेकांना सत्ता स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन पार्टीकडे पाहावं लागेल आणि त्यांची मदत घ्यावं लागेल, ही परिस्थिती बाकी निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हा परंतु आता या ठिकाणी माननीय आनंदराज आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचे सख्खे भाऊ आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना, या रिपब्लिकन सेनेचं देखील काही ठिकाणी त्यांच्या मागे देखील थोडेफार कार्यक्रम दिसत आहेत आणि त्यांनी देखील चांगल्या प्रकारची तयारी चालवली आहे आणि आनंदराज आंबेडकर हे देखील महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. परंतु माननीय प्रकाश आंबेडकरच्या मानाने त्यांच्या पाठीमागे थोडेसे लोक कमी दिसत आहेत. परंतु या ठिकाणी बाकी जे वंचित बहुजन आघाडीकडे जे मतदान होणार होतं ते माननीय आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेमुळे थोडेफार त्या मतामध्ये काही घट होते की काय, कारण माननीय आनंदराज आंबेडकर यांची एकनाथ शिंदे साहेबांबरोबर युती झालेली आहे आणि एकनाथ शिंदे साहेब हे देखील शब्दाचे पक्के असल्यामुळे आनंदराज आंबेडकर साहेबांना काही सीट ते देखील सोडतील आणि त्या माध्यमातून जर आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं तर आनंदराज आंबेडकर साहेबांच्या रिपब्लिकन पक्षाचे देखील काही नगरसेवक निवडून येऊ शकतात. परंतु ज्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर साहेबांच्या लोक जे त्या ठिकाणचे उमेदवार आहेत त्यांची त्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता जास्त आहे आणि त्या मतदारसंघामध्ये जर आनंदराज आंबेडकरांना एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या काही उमेदवारांना तिकीट दिले तर त्या ठिकाणी बाकी
मतांची विभागणी होऊन त्या ठिकाणी तिसऱ्याचा फायदा होईल आणि प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पक्षाला जे नुकसान होईल आणि आनंदराज साहेबांच्या देखील पक्षाचे नुकसान होईल. परंतु या दोन भावांनी जर स्वतःच्या एक तारतम्य राखून एकमेकाला थोडीशी मदत केली आणि ज्या ठिकाणी वंचितचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जर आनंदराज आंबेडकरांनी त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिला व ज्या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे उमेदवार निवडून येऊ शकतात आणि त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब त्यांना मदत करत आहेत आणि त्या ठिकाणी काही उमेदवार आनंदराज साहेबांचे उमेदवार निवडून येऊ शकतात, त्या ठिकाणी वंचितच्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला तर अर्थातच म्हणजे रिपब्लिकन सेनेचे देखील नगरसेवक निवडून येतील आणि वंचितचे देखील नगरसेवक निवडून येतील. तर या भावांनी बाकी एकत्रित बसून थोडंसं मतदारसंघांच्याबद्दल चर्चा करून त्या भागामध्ये एकमेकांना जर मदत केली तर निश्चितपणे या छोट्या पक्षांमध्ये वंचित बहुजन आघाडी ही सगळ्यात मोठा पक्ष राहणार आहे हे बाकी या ठिकाणी म्हणण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तेव्हा भारतीय जनता पार्टी बाकी आणि भारतीय जनता पार्टी असेल ही संपूर्ण या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एक नंबरचा पक्ष असेल, कारण त्यांच्याकडे असणारं पैशाचं पाठबळ, त्यांच्याकडे असणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या आणि त्यांचं नियोजन आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता आणि गाव पातळीवर त्यांनी त्यांची फळी निर्माण केली, प्रचार मोहीम त्यांची स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी एक नंबरला असेल. परंतु या ठिकाणी बाकी आणखी एक महत्त्वाचं आपल्याला मी सांगू इच्छितो की मनसेने म्हणजे राजसाहेबांच्या पक्षाने या मागच्या निवडणुकामध्ये दारुण पराभवाला तो पक्ष सामोरं गेलेला आहे. परंतु त्यांनी अत्यंत चांगली गोष्ट झाली की या दोन भावांची युती होते मोठ्या महानगरपालिकांमध्ये आणि त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला देखील फायदा होईल आणि राजसाहेबांच्या पक्षाला देखील फायदा होईल आणि या बाकी निवडणुकामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये या दोन भावांच्या आपसातल्या युतीमुळे या वेळेला बाकी मनसेचे नगरसेवक काही भागामध्ये निवडून येण्याची शक्यता बाकी आहे आणि या मागील झालेल्या निवडणुकामध्ये झालेला दारुण पराभव आणि या वेळेला बाकी होणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका यामध्ये बाकी राजसाहेबांचा पक्ष जो आहे मनसे ते देखील काही प्रमाणात त्यांचे नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे आणि दोन भावांच्या युतीमुळे उद्धव साहेबांचा शिवसेना आणि मनसे राजसाहेबांची यांचे देखील अनेक महानगरपालिकांमध्ये नगरसेवक निवडून येतील. तेव्हा अशा पद्धतीचं एक महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे. बंधू आणि भगिनींनो, या छोट्या पक्षांच्या संदर्भात मी आपल्याला माहिती सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. तरी कृपया तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय परंतु लाईक करा आणि व्हिडिओला लाईक करत चला आणि त्याचप्रमाणे इतरांना देखील व्हिडिओ पाठवा आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं ही विनंती. धन्यवाद.